काय होईनी? अहो किती वेळ झाला दरवाजा वाजवतोय, तुम्ही काहीच बोलायला तयार नाही. बसा ना. हा. जसं तुम्हीच आमच्यावर उपकार करताय बघा. आता उपकार काय करायचे हा त्याच्यात? एक तरी आमच्या घरात राहताय, आमचं भाडं देत नाही. मीच देणार आहे, पण माझ्याकडे आता नाहीये. 1 महिन्यात देते तुम्हाला पैसे. असं काय मला सांगायचं नाही. आता आता खूपदा झालं तुमचं हेच ऐकतोय मी. अहो याच महिन्याचं तर भाडं बाकी आहे. ह्या महिन्याचं? अहो 2 महिन्याचं भाडं बाकी आहे. हा मग ठीक आहे, पुढच्या मला महिन्यात. काही येड्यात काढता होय तुम्ही? अहो पुढच्या महिन्यात भाडं आलं, माझ्याकडे पैसे आले ना, पेमेंट आलं ना, तर तुम्हाला देऊन टाकते पैसे. नाही नाही, मला नाही थांबायचं. आता आता माझं भाडं द्यायचं. हेच झालंय तुमचं, पैसेच नाही तुमचे तर- नेहमीच झालंय का हो? इकडे बघतो मी, इकडे रोडला वगैरे जाताना काल परवा तर एवढी मोठी शॉपिंग केली. 2-2, 3-3 पिशव्या हातात होत्या. हा त्यावेळेस एवढा पैसा होता. माझ्या आणि पैशांनी नाही केली हो मी शॉपिंग. मग अहो मी गेली होती चक्कर मारायला. हा मॉलला ना एक दुसऱ्या देशातला माणूस आलेला होता. बरं. तर मी काय केलं, मी नाही का गेली मॉलला. फिरता 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 मला एक ड्रेस आवडला. हा मी तो ड्रेस घातला, एवढासा शॉर्ट ड्रेस. हा. इतकी सुंदर दिसत होती मी, इतकी सुंदर दिसत होती. हो तुम्ही सुंदर आणि आहेतच. आणि मग त्याच्यानंतर तो विदेशातनं आलेला माणूस होता ना, त्याच्यासमोर फक्त 2-3 चक्रा मारल्या. आणि त्याच्यानंतर ना मी मुद्दाम अशी थोडीशी घसरली. मग तो आला मला सांभाळायला. मग बोलणं झालं, मग त्याने आईस्क्रीम खाऊ घातली, मग त्याच्यानंतर त्याने जेवण खाऊ घातलं. त्याच्यानंतर मग आम्ही शॉपिंग केली. मग त्याला म्हटलं, तो म्हणे मी तुम्हाला घरी सोडायला येतो. त्याला म्हटलं मी आता ओला करून घरी जाते. दिला टप्पा त्याला, घेतली शॉपिंग करून, आली घरी शॉपिंग करून. हे सगळं बी तुम्ही असं करताय का? अहो आता म्हणजे डेअरिंग भरपूरच म्हणायची तुमच्यात. अहो कोणी बकरं बनायला स्वतःहून येतंय, तर आपण काय करायचं त्यात आता? सांगा तुमचं बरं. भलं आहे बाबा, अशा माणसांना बकरं बनवता तुम्ही. तर काय बाबा, आता एकटी बाई मी, माझा नवरा गेला पळून मला सोडून, तर मला करावं लागेल ना काही ना काही मॅनेजमेंट. अहो एक सांगू का, एवढे सुंदर तुम्ही दुसरा नवरा का करून घेत नाही? दुसरा नवरा केला तर मी अटकेल ना. माझं सगळं जे पूर्ण होतंय ते होणार नाही ना. म्हणजे नवऱ्याचं बंधनच नको तुम्हाला. वा 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 वहिनी. आता ना हे बघा, तुम्हाला मी काय सांगते, पुढच्या महिन्यात ना माझा एक मुंबईवाला बॉयफ्रेंड येणार आहे. तो आला का मग मी त्याला सांगते मला घर भाड्याला पैसेच नाही बाबा, मग तो देईल मला बरोबर पैसे, मग ते तुम्हाला देऊन टाकते ना मी. झाला मग विषय सॉर्ट. तर तुमचं सगळं बरोबर आहे, पण 3-3 महिने कोण थांबायचं? हा आमचं घर कसं चालायचं? तुम्ही बरं मला जाऊ द्या, 3 दिवसाचा टाइम दे, मी परत एकदा मॉलला चक्कर मारते, भेटूनच जाईल कोणी ना कोणी. तिथं काय महाप्रसाद वाटप आहे का रोज एक मिळायला कोण बी? मी आहेच तेवढी सुंदर, मला आरामात कोणी ना कोणी भेटेल. सुंदर तर तुम्ही आहेतच. मग वहिनी, वहिनी हां ऐका की, तेवढं विदेशापर्यंत जायची काय गरज आहे हो? तुमच्या समोरच कोण बसले बघा की. आओ तुम्ही चुकीचं समजताय हो. मी सगळ्यांना मुद्द्यापर्यंत आणते, पण पुढची गोष्ट होऊच देत नाही ना हो. बरे तुम्ही शहाणे, मुद्द्यापर्यंत आणताना कोणतरी गुद्दा मारून गेला तर कळल तुम्हाला. असं काही होऊच देत नाही. सगळ्यांना मी घराच्या कोपऱ्यापर्यंतच ठेवलंय, इथपर्यंत कोणाला येऊच दिलं नाही. बरं सोडा की आता ते, आता लई झाली बडबड. माझ्या भाड्याचं काय करता? पैसे 2-3 दिवस लागतील अजून. अहो नाही, मला पैसे पाहिजेच आता, नाहीतर माझी घरी माझी बायको बोंबलायला लागली. तुम्ही जाताय, तुम्हाला तुमच्यात काय हे नाही का म्हणती ती, कसं मागून आणत नाही तुम्ही, तुम्हाला कशी देत नाहीत, ओरडती ती. बरं उद्याच्या दिवशी या रात्री मी पबला जाऊन येते. वा वा वा, बघा तुमचे सोंग. हा पबला जाते, शॉपिंग आणते, हे करते. अहो माझं भाडंच किती आहे एवढं, देऊन टाका ना, तुम्हाला काय करायचे ते करत बसा. माझ्याकडे असते ते दिले नसते का आता तुम्हाला? तुमचं कशाला ऐकत बसले असते मी एवढं? नाही हो, नाही नाही, तुमच्याकडे राहता पण नाहीये तुम्ही देत माझ्याकडे नाही. पैसे, काय करायचं करून घ्या वा. आणि मग मी माझ्या खऱ्या रूप मध्ये आलं तर? खरं रूप म्हणजे? खरं रूप म्हणजे मग मी तुमचं हे सगळं सामान बाहेर फेकून देतो आणि तुम्हालाही घराबाहेर काढतो. हो चिडले तुम्ही. माझं घर आहे, मी काही पण करू शकतो. आणि
एकट्या बाईला रडवता तुम्ही. अहो अहो रडू नका ना वहिनी. मला तरी कुठं असं तुम्ही रडल्याला मला नाही का, मला नाही चांगलं चिडू वाटत. नका ना तुम्ही. मी देते ना तुम्हाला काय पाहिजे ते. खरं भाडं माफ करा ना. अहो आता काय मी कशाला भाडं मागेन? हा, मी नाही मागत भाडा. मध्ये जावं लागेल त्याच्यासाठी. चला ना मग. चला. वहिनी तुम्ही लयच चांगले हो. मला खुश केलं तुम्ही. चला ना. चला 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 ना. मजाकडे आज. एक मिनिट काय हो? एक मिनिट थांबा. डोळे बंद करा ना. मग काय करणार तुम्ही? मी डोळे बंद केल्यावर सरप्राईज देईल मी. काहीतरी भलतच करू नका. नाही बंद. हा. चला चला चला. आला मोठा शहाणा. बोलली होती ना मुद्द्यावर जाऊ देत नाही. हा, भाडं 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 भाई भाडं भरत बस तू मध्ये जाऊन. अहो अहो कोण तुम्ही? तुम्ही कोण? अहो मी घर मालक, भाडं वसूल करायला. आणि तुम्ही? अहो पण माझ्या अंगावर कशाला आले तुम्ही? अहो मला ती ढकलून दिली ना. अच्छा, म्हणजे त्या मॅडमनी तुम्हाला ढकललं का? हा अहो ती माझी डोळे बंद करायला सांगितली. मग मला इकडे रूम मध्ये आणलं होतं आणि काय झालं काय माहिती, तिनं जोरात ढकललं आणि बाहेरून. अहो पण बघा ती काय करते ती. अहो पळाली का काय? ए, अहो उघडा की. पळाली ती. उघड उघड. अरे दार उघडा की. अहो कोंडून तुम्हाला पळाली ती. मला सुद्धा कोंडून ठेवलं तिने. अरे बाईला चॅप्टर दिसते की हो. हो चॅप्टर म्हणजे मी आलो होतो माझे पैसे घ्यायला फर्निचरचे 1 लाखाचे फर्निचर घेतलं त्यांनी. हा आणि मला म्हणते माझ्याकडे पैसे नाही, मी तुम्हाला त्या बदल्यात प्रेम देते, चला रूम मध्ये. पुढं नेलं, डोळे बंद केले आणि खोलीत ढकललं आणि दरवाजा बंद करून पळाले. हे बघा, हे तुमच्या बरोबरही तसंच झालं आणि माझ्या बरोबरही तसंच झालं. तुमच्या सोबत झालं का तसं? अहो मलाही असंच, ती भाडं नाही का, भाडं माफ करा, तुम्हाला प्रेम देते हा म्हणून इकडं आणलं. हे बघा, पुरुषाची एवढी एकच कमजोरी आहे बघा. हा हे ना पैसे सोडते पण हे करायला धडपडते. हा, मग आपलं चुकलं हो. हो चुकलं, खरंच आपलं चुकलं. आता करायचं काय हो आपण? आता काय, आता कोंडून ठेवलंय, आता दरवाजा तोडावा लागेल. मग तेच आता पर्याय नाही नाही. नाही तर मग खिडकीतून आपण उड्या मारून निघून जाऊ. तसंच करू. पण घर तुमचं आहे ना? अरे माझं घर आहे ना, मी सांगतो ना तुम्हाला. हा, खिडकी तोडायची का? तोडू का दरवाजा तोडायचं? बघ बरं, नाही. खिडकी तोडायला अवघड आहे, लोखंडी आहे ना. बरोबर, दरवाजा तोडू. दरवाजा तोडा. पण अर्धे पैसे तुम्ही देणार ना दरवाजाचे? तुम्हाला मी बाहेर निघायचंय. अर्धे दरवाजा तुम्ही द्या, अर्धे मी. असं करून मला दरवाजा बसवावा लागेल दुसरा. किती द्यावा लागतील? हा, आता हे आहे बघा 4000चा. 2000 तुम्ही द्या, 2000 मी देतो. अहो माझं फर्निचरचं दुकान आहे, मी तुम्हाला दरवाजा हा. देतो ना. हा मग काय हो, चांगले बरं तुम्ही. अहो तुम्ही लई माणूस भारी. तुम्ही तोडा, हा, दरवाजा तोडा तुमचा. वडा. अहो दोघं मिळून मोडू की. हा चला. चला चला. वडा 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 वडा. अहो काय ताकद आहे का नाही अहो, तुमच्यात? वडा, वडा. तुटला तुटला. अरे बाप रे, झालं सुटलं मुक्त, एकदाच. बा, सुटलो एकदाच. आता ही कुठे गेली? भटक भवानी गेली का काय? गेली, पळाली हो. कुठे पळाली बघा ही. हा, नाही पळाली ही. पळाली पळाली. अहो एक काम करा तुम्ही, आता तुम्ही हुशार बना. आता तुम्ही या खोलीतून तिला काढा. अहो तिला आता एक दिवस पण ठेवणार नाही इथं. बरोबर. काय झालं होतं, माझ्या कानावर बी जरा आलं होतं. हा ही सोसायटीचे लोक ना मला जरा काय काय सांगितले होते हिच्याबद्दल, हा की ही बाई असं करती, तसं करती, फसवती. तर मी आज मुद्दाम हे सगळं नाटक केलंय बघा. हा, मला बी बघायचंच होतं, पण बाई लई चाबरी आहे. चाबरी आहे. हा, आता हिला काय मी ठेवत नाही. ठेवू नका. माझे पैसे बुडाले, तुमचेही बुडू द्या, पण या अशा लोकांना घरात ठेवू नका. आता ठेवायचंच नाही. चला आता मी जातो. चला तुम्ही बी जा, मी बी जातो. 3 दिवसापासून मध्ये होतो ना. अरे बापरे, काय म्हणतो? मग जेवलो नाही, हागलो सुद्धा नाही. अरे मग काय झालं? चला मला जाऊ द्या. अरे जावा जावा, इथं घाण करू नका. चला, अहो लई घाण वास. अहो चला, काय तुम्ही बी राहा. आता हाय का?